ठाणे जिल्हा परिषदेचा 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प आज म्हणजेच मंगळवारी सकाळी 11 वाजता बीजे हायस्कूल येथील सभागृहात सादर करण्यात आला। जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडे अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अर्थसंकल्पाची प्रत यावेळी दिली। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक रोहन घुगे यांनी जिल्हा परिषदेचा 108.93 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करताना लोकाभिमुख, गतिमान, पारदर्शक अर्थसंकल्प असल्याचे प्रतिपादन यावेळी केले। अर्थसंकल्प सादर करत असताना सर्वात पहिल्यांदा मी सांगितलं की हा अर्थसंकल्प अधिक लोकाभिमुख, अधिक गतिमान आणि अधिक पारदर्शक कसा प्रकारे करता येईल अशा प्रकारच्या सर्व उपाययोजना आपण या अर्थसंकल्पामध्ये सादर केलेल्या आहेत। 108 कोटींचा हा अर्थसंकल्प आज आम्ही सादर करत आहोत आणि त्याच्यामध्ये 19 विभागांमध्ये विविध योजनांसाठी म्हणून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये नागरिकांना केंद्रीभूत ठेवून आमच्या जिल्हा परिषदेच्या 16ही विभागांमार्फत जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावरती जी अपेक्षित फलनिष्पत्ती आहे ती साध्य करण्यासाठी म्हणून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाही मिडलमॅन राहणार नाही आणि कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिप्शन कसं कमी करता येईल याच्यासाठी विविध पोर्टलच्या माध्यमातून, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आणि ऑटोमेशनच्या माध्यमातून हा अर्थसंकल्प हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त फलनिष्पत्ती करण्यासाठी म्हणून राबवण्याची आमची संकल्पना आहे। आणि जिल्हा परिषद सर्वात श्रीमंत समजली जाते, पण त्या तुलनेने अर्थसंकल्पाची तुमची झेप दिसत नाही, असं का? आपण थोडंसं इलॅबोरेट केलं की असं आपल्याला कशामुळे वाटतं, तर त्यामध्ये मी आणखी चांगल्या पद्धतीने तुम्हाला आन्सर करू शकतो। आमच्या म्हणण्याच्या नुसार तर मागच्या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये देखील आम्ही अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केलेली आहे। प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे डिस्क्रिप्शन होतं ते कमी केलेलं आहे। अर्थसंकल्प तयार करत असताना विविध सगळ्याच सेक्टर्स ऑफ सोसायटीमधून आपण लोकांकडून याच्यामध्ये इनपुट्स घेतलेले आहेत। इव्हन पत्रकार बंधूंमार्फत पण वेळोवेळी ज्या सूचना दिल्या जातात त्यांचा देखील अंतर्भाव करून ज्या योजना अनावश्यक आहेत त्या कमी करून ज्या योजना जास्तीत जास्त फलनिष्पत्तीदायक आहेत अशा योजनांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। आपण जर याच्यामध्ये आम्हाला आणखी चांगल्या पद्धतीचे इनपुट दिले तर नक्कीच याच्यामध्ये आम्ही सुधारणा करू। या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला शासनाकडून अनुदान किती मिळणार आहे, असं काय अपेक्षा आहे? हा अर्थसंकल्प जो असतो हा आपला सेसचा अर्थसंकल्प आहे। हा शासनाकडून मिळणाऱ्या विविध अनुदान आणि विविध निधींच्या पूरक असा अर्थसंकल्प असतो। अशा प्रकारचं जर आपण शासनाच्या आपल्याला विविध सोर्सेसमधून जे अनुदान सेससाठी उपलब्ध होतं ते कन्सिडर केलं तर ते जवळपास 65 कोटींचं अनुदान असणार आहे आणि त्या 65 कोटींच्या अनुदानामध्ये 50% अनुदान हे आपल्याला जिल्हा परिषदेला ठेवावं लागतं, 50% अनुदान हे ग्रामपंचायत स्तरावरती वर्ग करावं लागतं। सर, मागच्या वर्षी साधारण किती उत्पन्न मिळालंय आपल्याला जिल्हा परिषद? मागच्या वर्षी आपल्याला 87 कोटी उत्पन्न मिळणं आवश्यक होतं आणि शासनामार्फत हे विविध टप्प्यांमध्ये उपलब्ध करून दिलं जातं, तर ते त्यापैकी 29 कोटी आपल्याला भेटलेला आहे आणि उर्वरित निधी हा मार्च एंडपर्यंत आपल्याला मिळणं अपेक्षित आहे। त्याच्यासाठी गव्हर्नमेंटकडे आपण मुद्रांक शुल्काची मागणी देखील सबमिट करण्यात आली। यंदाच्या अर्थसंकल्पात नाविन्यपूर्ण असं काय योजना आहे? यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नाविन्यपूर्ण अशा बऱ्याचशा योजना आपण केलेल्या आहेत। जसं की मी सुरुवातीला जसं सांगितलं की डिस्क्रिप्शन आपल्याला कमी करायचं आहे। जेवढ्या काही शासनाच्या योजना आहेत आपल्या जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या त्या सर्व योजनांचं पोर्टल आपण तयार करतोय, जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना याच्यामध्ये पार्टिसिपेट करता येईल आणि एकदा आपल्याकडे अर्ज आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिप्शन न ठेवता कम्प्लीट रँडमायझेशननी आपण ह्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत। यामध्ये आपण स्मार्ट स्कूल असेल, स्मार्ट अंगणवाडी असेल, स्मार्ट PHC असेल, यासारख्या योजना ह्या अगदी चांगल्या पद्धतीने राबवत आहोत। आपल्या मार्फत राबवण्यात येणारा दिशा उपक्रम हा आता शासन स्तरावरती राबवण्यासाठी SCRT मार्फत GR देखील काढण्यात आलेला आहे। अशा प्रकारचे आपल्या जिल्हा परिषदेमार्फत खूप चांगल्या प्रकारचे योजना आपण राबवत आहोत। CSRचं पोर्टल देखील आपण याच्यामध्ये करत आहोत। आपल्या नागरिकांच्या कल्याणाबरोबरच आपल्या एम्प्लॉईजच्या कल्याणासाठी EHRMS पोर्टल असेल, त्याच्यानंतर आपलं त्यांचं मेडिकल बिल रिएम्बर्समेंटची प्रणाली असेल, अशा विविध प्रणाली आपण राबवत आहोत यावर्षी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून।